तर विधानसभेमध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा द्याव्यात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी मागणी केली आहे आणि भुजबळांच्या या मागणीला खासदार प्रफुल्ल पटेलांनी दुजोरा दिलेला आहे। तर जागा वाटपाचा सर्वांचा मान राखला जाणार असल्याची अजित पवारांनी भूमिका घेतली आहे। छगन भुजबळ यांच्या मागणीबाबत चर्चा केली आहे। अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी पंकज दळवी यांनी आपल्यासोबत सुनील तटकरे त्यांच्याशी बोला। सर, बैठक झाली, अनेक विषयावरती चर्चा। छगन भुजबळांनी जे म्हणणं व्यक्त केलं 80-90 जागा, प्रफुल्ल पटेलांनी त्याला दुजोरा दिला, तुमचं काय म्हणणं आहे? प्रमुख जबाबदारी आपल्याकडे की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला युती म्हणून आम्ही सगळेजण बसू, त्याला या विषयावरती चर्चा नक्की त्या ठिकाणी करू। आदरणीय भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पक्षाला एवढ्या जागा मिळाल्याच पाहिजेत। त्यांनी ज्या सूचना केल्यात, त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्यात, त्याची योग्य ती नोंद ज्यावेळेला जागा वाटपांच्यासाठी आम्ही बसू त्यावेळेला निश्चितपणाने घेऊ। त्यांनी नाशिकचा विषय सुद्धा दादा म्हणाले की व्यक्त केले की उशीर झाल्यामुळे फटका नक्की बसेल। तुम्ही प्रदेशाध्यक्ष, तुमची काय याच्या बाबतीची भूमिका आहे? मी नाशिकला ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतली, प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला हे व्यक्त केलं की उमेदवार उशीर करायला त्याचा थोडाफार परिणाम त्या निवडणुकीच्या वरती नक्की झालेला आहे, पण अखेरच्या टप्प्यामध्ये आम्ही ते सगळं भरून काढलेलं आहे। विधान परिषदेच्या 4 जागांवरती शिवसेनेने दावा केला आमची ताकद आहे, आम्हाला द्यावं। भाजपचा सुद्धा ठाणे पदवी कोकण पदवीधर याच्यावरती दावा आहे। तुमची नक्की भूमिका काय असणार आहे परिषदेच्या निवडणूक या संदर्भामध्ये? उद्या माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पक्षाचे अध्यक्ष एकत्रितपणाने बसतील आणि या संदर्भातला सुद्धा निर्णय महायुती म्हणून त्या ठिकाणी घेतला जाईल। सर्व निर्णय जे आहेत ते एकमतानं घेतले जातील। चर्चा ज्या सुरू आहेत सगळे बसून एकत्रित निर्णय घेऊ आणि कोणी भावना व्यक्त करणं चुकीचं नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।